श्री बाळूमामा प्रसन्न. नमस्कार प्रेमळ भक्तांनो. ब्रह्मांड शक्ती तुमची वाट पाहत आहे. तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकावे अशी ब्रह्मांडाची इच्छा आहे. म्हणून आज हा संदेश तुमच्या समोर आला आहे. कारण ब्रह्मांड शक्ती तुम्हाला एक मोठा चमत्कार देऊ इच्छित आहे. मामा म्हणतात, माझ्या मुला, तू सतत माझ्याकडे प्रार्थना करतोस. तुझे कुटुंब सुरक्षित राहावे, आनंदी राहावे अशी तुझी इच्छा आहे. मामा म्हणतात, तुम्ही कितीही दुःखात असले, कितीही कष्टात असले तरी तुम्ही स्वतःसाठी कधीच काहीच मागितले नाही. म्हणून मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. पण एक गोष्ट आहे जी तुम्हाला नेहमी त्रास देत असते. ते म्हणजे तुमच्या प्रियजनांनी तुमची कधीच कदर केली नाही. तुमच्या कष्टाची जाणीव त्यांना अजिबात नाही. माझ्या बाळा, तू नेहमी दुसऱ्यांचं चांगलं व्हावं असा विचार करत आला आहेस. सर्वजण आनंदी राहावे असे तुला नेहमी वाटते. पण तुझ्या आनंदाचा कुणीच विचार केला नाही. खास करून तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करता त्यांनी सुद्धा तुमचे मन दुखावले आहे. त्यांनी सुद्धा तुम्हाला रडवले आहे. त्यांनी तुम्हाला खूप त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु बाळा, तू निराश होऊ नकोस. कारण योग्य वेळ आल्यानंतर मी सर्व काही उलगडणार आहे. मामा म्हणतात, तुम्ही तुमचे नातेसंबंध पूर्णपणे चांगले सांभाळण्याचा प्रयत्न केला, तरीही तेथे तुम्हाला दोष देण्यात आला. माझ्या प्रिय बाळा, तू चुकीचा नाहीस. तुझे मन शुद्ध आहे आणि तुझा आत्मा सुद्धा पवित्र आहे. नेहमी असेच राहा, हीच माझी अपेक्षा आहे. कारण तू माझा प्रिय भक्त आहेस. जे लोक तुला समजून घेत नाहीत त्यांच्याकडे लक्ष तू देऊ नकोस. तुझे कर्तव्य तू पार पाड. कुठलीही अपेक्षा करू नकोस. तुझ्या सर्व इच्छा माझ्यावर सोपव आणि तू तुझे चांगले कर्म करत राहा. सर्व काही मी बघून घेईल. मामा म्हणतात, तू जेवढी अपेक्षा करशील तेवढे तुला दुःख होईल. तू तुझे कर्म करत जा आणि ते मला अर्पण करत जा. तुम्ही एक मौल्यवान हिरा आहात आणि हिऱ्याची पारखता प्रत्येकालाच नसते, हे लक्षात ठेवा. माझ्या मुला, तुझी अटळ निस्वार्थता ही तुझ्या अपाट सामर्थ्याचा आणि करुणेचा दाखला आहे. वेदना आणि निराशा असूनही तुम्ही तुमच्या प्रेमात आणि इतरांची काळजी घेण्यात स्थिर राहिलात. माझ्या बाळा, तुम्हाला वाटत असलेले दुःख हे तुमच्या अपूर्णतेपणाचे प्रतिबिंब नाही, तर तुमच्या चांगुलपणाचा दाखला आहे. जो माणूस स्वतःसाठी जगतो तो एक दिवस मरतो, पण दुसऱ्यांसाठी जगणारा माणूस नेहमी लक्षात राहतो. आज ज्यांना तुमची कदर नाही, उद्या ते तुमची नक्कीच कदर करतील. एक ना एक दिवस तुमचा चांगुलपणा त्यांना पटेल आणि तेव्हा त्यांना स्वतःच्या कृत्याबद्दल वाईट वाटेल. मी त्यांना त्याची चुकी दाखवून देईल. अरे मुला, तुझे आयुष्य मी बदलणार आहे. बदल तुझ्या मार्गावर आहेत. मी तुझ्यासाठी असे दार उघडणार आहे जे कुणीही बंद करू शकणार नाही. मला माहीत आहे तू सध्या कुठल्या कष्टातून जात आहेस आणि तुझ्या प्रत्येक कष्टात मी तुझ्या सोबत असेल. आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये मेंढी माऊली, मी तुझं बाळ आहे असे टाईप करा. प्रिय बाळा, हा संदेश तुझ्यासमोर येणे ही ब्रह्मांडाची इच्छा आहे. कारण ब्रह्मांड शक्ती आज तुला काहीतरी महत्त्वाचं सांगू इच्छित आहे. देव तुझ्यावर लक्ष ठेवून आहे. हा काळ तुझ्या परीक्षेचा आहे आणि तुझ्याकडून काही चुका घडल्या आहेत. त्या चुका तुझ्या यशाच्या मार्गात अडथळे निर्माण करत आहेत. म्हणून सर्वात प्रथम तू तुझ्या हातून घडलेल्या
चुकांबद्दल क्षमा माग आणि त्या चुका पुन्हा तुझ्याकडून घडणार नाहीत याची काळजी घे. आणि कमेंटमध्ये मामा मला क्षमा करा असे टाईप कर. त्यानंतर तुझ्यासाठी बंद नशिबाचे द्वार उघडले जातील. माझ्या बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. कोणावरती पूर्णपणे डोळे बंद करून विश्वास ठेवू नकोस. जेव्हा तुम्ही कोणत्याही संशयाशिवाय एखाद्यावर पूर्ण विश्वास ठेवता तेव्हा शेवटी तुम्हाला दोनपैकी एक परिणाम नक्कीच मिळतो. आयुष्यासाठी एक व्यक्ती किंवा जीवनाचा धडा. माझ्या बाळा, आयुष्यामध्ये कधीच कुठल्या गोष्टीचा गर्व करू नकोस. कारण दगड जेव्हा पाण्यात पडतो तेव्हा तो स्वतःच्या वजनानेच डुबतो. जेव्हा कुणी तुझा हात आणि तुझी साथ सोडतो तेव्हा ब्रह्मांड तुझ्यासाठी तुझी साथ देणारा अगोदरच निवडून ठेवलेला असतो. मामा म्हणतात, माझ्या बाळा, 2 मिनिटं शांत बसून मागे घडलेल्या चुकांबद्दल विचार करा आणि तुम्हाला भविष्यात काय करायचं आहे याचा विचार करा. तुम्हाला मी नक्कीच योग्य मार्ग दाखवीन. मी तुला मार्गदर्शन करत आहे कारण आपले एक वेगळे नाते आहे. माझ्या बाळा, तुझे परिवार आणि सामाजिक नात्यापेक्षा वेगळे आहेत. मी तुझ्या हृदयात आहे, त्यामुळे तुझ्या हृदयाच्या भावना माझ्याजवळ लगेच पोहोचतात. मी तुला माहीत नसलेला एक विश्वासू मित्र आहे जो तुला कधीही फसवणार नाही. तुला कुठल्या संकटात एक तास सुद्धा सोडणार नाही. माझ्या बाळा, तू उगाच काळजी करतोस ज्या गोष्टीची काळजी करण्याची आयुष्यात तुला गरज नाही. त्या उगाच तू डोक्यात भरून स्वतःला त्रास देतोस. चिमूटभर गोष्टीचे डोंगर करून तू स्वतः आयुष्यात दुःखी राहतोस. मी कोण आहे हे लक्षात ठेव. माझ्यासाठी कठीण काहीच नाही. माझ्यासाठी अशक्य असे काहीच नाही. तुम्हाला ते दिसत नसेल पण मी तुमच्यासाठी ते नियोजित केले आहे. अरे बाळा, मी तुझी प्रार्थना ऐकली आहे. तुझी क्षमा स्वीकारली आहे. तुझं सगळं काही ठीक होणार आहे. देव तुझ्यासाठी मार्ग तयार करत आहे. तुझ्या जीवनासाठी देव उत्तम योजना तयार करत आहे. माझ्या आशीर्वादाने तुम्ही सर्व काही साकार करू शकता. माझा आशीर्वाद तुमच्या मार्गावर येत आहे. माझ्या बाळा, तुझ्यासाठी गोष्टी अधिकच चांगल्या होणार आहेत. फक्त वेळेची बाब आहे. देवाने तुमच्या आयुष्यात स्वीकारलेल्या सर्व गोष्टी पूर्ण करील. तुमची प्रतीक्षा फुकट वाया जाणार नाही. ती चमत्कारात बदलेल. तुमच्या प्रार्थनेचे उत्तर तुम्हाला नक्कीच मिळेल. खास तुला माझा आशीर्वाद आहे. मी सदैव तुझ्या पाठीशी राहील. फक्त तू हार मानू नकोस. संयम ठेव, धीर धर. सर्व काही चांगलंच होणार आहे. माझ्या बाळा, हा आशीर्वाद तुला प्राप्त करून घेण्यासाठी तुला नेहमी माझ्या नामस्मरणात राहावे लागेल. सत्याच्या मार्गाने कार्य करावे लागेल आणि माझ्यावर अटळ विश्वास ठेवावा लागेल. तुझी ही इच्छा मी लवकरच पूर्ण करणार आहे. मित्रांनो, आजच्या दैवी संदेशातून बाळू मामा तुम्हाला वचन देत आहेत. मामा म्हणत आहेत, अरे बाळा, तुझे आयुष्यभर रक्षण करण्याचे वचन आज मी तुला देत आहे. तुझ्या आयुष्यातील सर्व चिंता मी दूर करतो. कुठल्याही आणि कोणत्याही संकटातून तुझी मुक्तता करण्यासाठी मी तुला मदत करतो. अरे मुला, तू दररोज माझ्याकडे जी प्रार्थना करतोस, जो माझ्याकडे तू साकडं घालतोस, ती तुझी प्रार्थना, तुझी इच्छा पूर्ण होण्याची वेळ आता आली आहे. माझ्या बाळा, तुझे आयुष्य सुख, समृद्धी, आनंद, ऐश्वर्याच्या मार्गावर आहे. तुझे जीवन प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. म्हणून माझ्या बाळा, तू जास्त चिंता करू नकोस. संयम ठेव, धीर धर. जे होत आहे ते तुझ्या चांगल्यासाठीच होत आहे आणि जे होणार आहे ते मी तुझ्या चांगल्यासाठीच होणार आहे.
फक्त तुला माझ्यावर अटळ विश्वास ठेवावा लागेल. म्हणूनच मित्रांनो, मामांना सांगावंसं वाटतं, जन्म दिला मामा आम्हासी तू, जन्म दिला मामा आम्हासी तू, तूच दिला आधार. सर्व काही दिले तून, सर्व काही दिले तून, तरीही मागतो तुझ पासी, तरीही मागतो तुझ पासी. मित्रांनो, मामांकडे काहीच मागू नका. बाळू मामा हे ब्रह्मांड नायक आहेत, चराचरात व्यापून आहेत. त्यांना सगळं काही माहीत आहे. तुम्ही जे चांगलं वाईट काम करता ते त्यांना माहीत असतं. तुमच्या मनामध्ये काय विचार चालू आहे तो सुद्धा मामांना माहीत आहे. म्हणून तुम्ही मामांकडे काहीच मागू नका. फक्त तुम्ही मामांकडे एकच मागा की बाळू मामा, सर्वांना सुखी ठेवा आणि सर्वांनंतर मला सुखी ठेवा. अशीच प्रार्थना तुम्हाला मामांकडे करायची आहे. आणि दररोज त्यांच्या नामस्मरणात राहून त्यांची दररोज साधी सेवा करायची आहे. आणि एवढं खूप मोठं आणि सुंदर आयुष्य या परमपिता परमात्म्याने आपल्याला बहाल केला आहे. त्यामुळे सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा म्हणून त्या परमपिता परमात्म्याचे दररोज सकाळी आभार माना. त्याच्याकडे काहीच मागू नका. तो सर्व काही नक्कीच योग्य वेळ आल्यानंतर तुम्हाला देणार आहे. मामा म्हणतात, कर्माचे फळ हे एक ना एक दिवस मिळतच असते. मग तुमचे ते कर्म चांगले असतील तर तुम्हाला त्या कर्माचे फळ चांगलेच मिळेल. आणि जर का तुमचे कर्म वाईट असतील तर तुम्हाला त्या कर्माचे फळ वाईटच मिळेल. म्हणून बाळा, चांगले कर्म करत राहा, माझ्यावर विश्वास ठेव. एक ना एक दिवस तुला त्या तुझ्या चांगल्या कर्माचे चांगले फळ हे निश्चित मिळणार आहे. फक्त संयम ठेवण्याची जास्त गरज आहे आणि त्याचबरोबर माझ्यावर विश्वाससुद्धा ठेवावा लागेल. मित्रांनो, मामा म्हणतात, अरे बाळा, तू निसर्गाची शक्ती आहेस. तू साधी सोपी गोष्ट नाहीस. तू स्वतःला कमजोर समजू नकोस. तुझे माझे जे कनेक्शन आहे, तुझे माझे जे नाते आहे ते एकदम खास आहे. तू या भयानक शक्तीला अजून ओळखले नाहीस. जर तुझ्या मनामध्ये कोणती गोष्ट आली तर तुम्ही ते काहीही करू शकता तुमच्यासाठी. कारण तुम्ही ब्रह्मांडाचे बाळ आहात आणि हे ब्रह्मांड नायक बाळू मामा तुमच्यावर प्रेम करतात. मामा म्हणतात, तुला कुठलंही काम करणं अशक्य असं नाही बाळा. तू स्वतःला कमजोर समजू नकोस. मी तुला खूप मोठी शक्ती बहाल केली आहे. त्या शक्तीचा वापर करून, माझे नामस्मरण करून तू कुठल्याही मोठ्या तीव्र संकटावर मात करू शकतोस. योग्य वेळ आल्यानंतर धीर धरून अगदी मजबूतपणे तू नियतीला सुद्धा गुडघे टेकायला लावतोस. परंतु यामध्ये एकच गोष्ट आहे, ती म्हणजे तुला प्रयत्न करणे सोडायचे नाही आणि हार मानायची नाही. मित्रांनो, आयुष्यामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, योग्य वेळ आल्यानंतर सर्व काही चांगलं घडतं. योग्य वेळ आल्यानंतर पाषाणाला सुद्धा देवत्व येतं. मित्रांनो, फक्त प्रश्न आहे योग्य वेळेचा. आयुष्यामध्ये तुम्ही योग्य वेळेची वाट पहा. तुम्हाला कोणी उलटसुलट बोलले तर त्याच्या नादी तुम्ही लागू नका. फक्त तुम्ही तुमचं सर्व काही मामांवर सोपवा. ते नक्कीच त्यांना शासन करतील, यात काही शंकाच नाही. मित्रांनो, आजच्या दैवी संदेशामध्ये मी एक छोटीशी कथा तुम्हाला सांगणार आहे. तर ही कथा नीट लक्षपूर्वक ऐका, म्हणजेच तुम्हाला समजेल की आयुष्यामध्ये चांगल्या लोकांसोबतच वाईट का घडतं. तर मित्रांनो, एक वृद्ध व्यक्ती होता. तो व्यक्ती बाळूमामांचा कट्टर भक्त होता. त्याच्या आयुष्यामध्ये कितीही संकट आले, कितीही विघ्न आले, तरी त्याचं मन, त्याचा विश्वास डगमगत नव्हता. तो आणखीन जास्तच मामांची सेवा करीत होता. तो मामांना म्हणत होता, बाळू मामा, तुम्ही माझी कितीही परीक्षा घ्या, माझ्या आयुष्यामध्ये कितीही अडचणी आणा, संकट आणा, परंतु मी या परीक्षेमध्ये मात्र अपयशी होणार नाही. मी एक दिवस या परीक्षेमध्ये यशस्वी होतो. परंतु त्याच्या आयुष्यातील संकट काही कमी होत नव्हते. जेवढे संकट वाढत होते तेवढीच सेवासुद्धा कटाक्षाने वाढत होती. शेवटी एके दिवशी त्या वृद्ध व्यक्तीने मामांना विचारले, बाळू मामा, मी अगदी प्रामाणिकपणे कार्य करतो. दररोज तुमची मनोभावे अंतःकरणातून श्रद्धेने मी साधी सेवा करतो. मी कुठलंही काम करत असताना चांगलं करतो, प्रामाणिकपणे करतो, गोरगरिबांना मदत करतो, अनाथांचा हात धरतो. तरीही शेवटी माझ्या आयुष्यामध्ये एवढे संकट का, एवढे विघ्न का?
मी कुठं चुकत आहे परमेश्वरा, माझं काय चुकलं आहे परमेश्वरा, मला पदरात घ्या, मला क्षमा करा, असं त्या वृद्ध व्यक्तीने मामांना म्हटले. तेव्हा बाळूमामा त्या व्यक्तीला म्हणाले, अरे बाळा, तू निराश होऊ नकोस, कारण चांगलीच व्यक्ती माणसांना आवडतात आणि तीच चांगली व्यक्ती देवांना सुद्धा आवडतात. म्हणून देव अशा भक्तांची परीक्षा घेतो आणि परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्या व्यक्तीने त्याच्या मनाच्या पलीकडे, त्याच्या नशिबाच्या पलीकडे परमेश्वर त्याला सर्व काही देत असतो. मित्रांनो, सांगायचं एवढंच आहे की चांगली व्यक्ती माणसाला आवडते आणि चांगलीच व्यक्ती देवाला सुद्धा आवडते. त्याच्या चांगल्या कर्माचं, त्याच्या चांगल्या वागणुकीचं फळ देण्यासाठी देव त्याची परीक्षा घेत असतो. म्हणून हार मानू नका, मामांची सेवा करा. आयुष्यामध्ये संकट आले म्हणून मामांवरचा विश्वास हा डगमगू देऊ नका. बाळूमामा भक्तांची परीक्षा घेत असतात. एकदा का तुम्ही या परीक्षेमध्ये पास झालात की तुमच्या मनामध्ये ज्या काही तुमच्या इच्छा नव्हत्या त्या इच्छेपेक्षाही पलीकडे सर्व काही तुम्हाला मिळणार आहे. म्हणजेच मामांकडे मागायला सुद्धा तुमच्याकडे काही उरणार नाही, इतकं सर्व काही तुम्हाला मिळेल. फक्त विश्वास ठेवा. मित्रांनो, या जीवनामध्ये, या आयुष्यामध्ये असा कुठलाही मनुष्य नाही की त्याच्या आयुष्यामध्ये दुःख नाहीत, संकट नाहीत, असा कुठलाच व्यक्ती नाही. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुखादुःखाचं चक्र हे फिरतच असतं. मामा म्हणतात, अरे बाळा, पृथ्वीवर तुला स्वर्गाचे सुख मिळण्याचे आव्हान मी आज करत आहे. अरे बाळा, तू जी चिंता करत आहेस ती चिंता थांबव, तुझा त्रास मागे टाक आणि एकदा डोळे बंद करून माझे नामस्मरण कर आणि माझ्याकडे ये, मला हाक मार. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे, मी तुझ्यासाठीच आलो आहे. मी तुझ्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी सक्षम आहे. माझा हात धर, माझ्यावर विश्वास ठेव, माझ्या नामस्मरणात राहा आणि विश्वासाने पुढे जात राहा. मी तुला समृद्ध रस्त्याचा मार्ग दाखवीन. त्या ठिकाणी तू तुझ्या बऱ्याच काही इच्छा साध्य करू शकतोस. जे योग्य कर्म करतात त्यांच्याकडेच चांगल्या गोष्टी येतील. माझ्या मुला, तू फक्त विश्वासाला धरून राहा आणि माझ्याकडे प्रार्थना कर, तुला सर्व काही मिळणार आहे. मामा सांगतात, अरे मुला, कोणाच्याही मागे जास्त धावू नका. ज्या व्यक्तीच्या मागे तुम्ही जास्त धावताना त्या व्यक्तीच्या नजरेत आपली किंमत कमी असते. म्हणून कुणाला किती महत्त्व द्यायचं यावर तुम्ही सुद्धा बारकाईने विचार करायला हवा. म्हणूनच विचार करूनच लोकांना महत्त्व दिले पाहिजे. मित्रांनो, आयुष्यामध्ये कधीही पळत्याच्या मागे लागू नका, पळत्याच्या मागे धावू नका. मित्रांनो, कर्म करत असताना नेहमी सावधगिरीने करा, कारण एक ना एक दिवस त्या कर्माचे फळ हे मिळणारच असते, हे निश्चित आहे. कारण मित्रांनो, या ब्रह्मांडातील कोणताही नियम बदलू शकतो, परंतु नियतीचा हा सिद्धांत कधीही बदलू शकत नाही, हे लक्षात ठेवा. मामा सांगतात, अरे मुला, आयुष्यामध्ये कधीच कुणाला घाबरू नकोस, परंतु कर्माला नक्कीच घाबर. कारण बाळा, उशिरा का होईना कर्माचे फळ हे मिळतच असते. मग बाळा, तुझे ते कर्म चांगले असोत किंवा वाईट असोत. मित्रांनो, आयुष्यात कधीच लोकांचा विचार करू नका. ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांच्यावर लोक हसतात आणि ज्यांच्याकडे खूप काही आहे त्यांच्यावर लोक जळतात. म्हणून मित्रांनो, लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. जे काही करायचं आहे ते तुमच्या मनाने, तुमच्या विचारानेच करा. लोकांचा सल्ला घेऊ नका. मित्रांनो, आयुष्यात कधीच कष्ट करायला लाजू नका आणि श्रीमंती आल्यावर माजू नका. हा मामांचा शब्द तुम्ही आजच्या दैवी संदेशातून लक्षात ठेवा. मित्रांनो, तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठं संकट येऊन सुद्धा तुम्हाला त्या संकटाशी सामना करण्याइतकी तुमच्यामध्ये शक्ती असेल, तुमच्यामध्ये बळ असेल, तर मित्रांनो समजून जावा की ही लीला, ही किमया आपल्या मामांची आहे. मित्रांनो, मामा सांगतात, भुकेपेक्षा जास्त खाणे ही विकृती आहे. वेळ प्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्यांची भूक भागवणे ही तुमची संस्कृती आहे, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, आशीर्वाद जेवढे घेता येतील तेवढे घ्या, पण चुकूनही कुणाचा तळतळाट घेऊ नका.
आपल्या सुखासाठी कधी दुसऱ्यांना दुखवू नका आणि दुसऱ्यांचं मन दुखवून त्यांना त्रास होईल असे कधी वागू नका. मामा सांगतात, आई होण्यासाठी फक्त स्त्री असणं महत्त्वाचं नाही, तर तिच्या अंतःकरणात, तिच्या हृदयात आईचं प्रेम, आईची ममता असेल तर पुरुषामध्येही आई दिसत असते, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, आशीर्वाद घेता येतील तेवढे घ्या, पण जर तुम्ही कुणाचा तळतळाट घेतला तर त्याचे फळ तुम्हाला कितीतरी पटीने जास्त भोगावे लागेल, हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. मित्रांनो, प्रयत्न न करता कुठली तरी गोष्ट मिळवणे ही या भूतलावर अस्तित्वात नाही. मित्रांनो, आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न हे करावेच लागतात. कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी तुम्हाला तुमची शक्ती ही दाखवावीच लागते, हे लक्षात ठेवा. किती दिवसाचे आयुष्य असते, आजचे अस्तित्व उद्या नसते. मग जगावे ते हसून खेळून. उद्या या जगात काय घडते हे कोणालाच माहीत नसते. हे ब्रह्मांड नायक बाळूमामा, जे सुख स्वर्गात सुद्धा मिळणार नाही, ते सुख तुमच्या चरणात आहे. हे बाळूमामा, कितीही मोठी समस्या असू द्या, पण तुमच्या नावातच समाधान आहे. हे बाळूमामा, तुमचं नाव घेतल्यानंतर आयुष्यामध्ये सर्व काही मिळतं, आयुष्यातील सर्वात मोठं सुख मिळतं. म्हणूनच बाळूमामा, आम्ही सदैव तुमचं नाव घेतो, आम्ही सदैव तुमचं नामस्मरण करतो. आणि म्हणूनच मामा, आम्ही आयुष्यातील कितीही मोठ्या तीव्र संकटावर मात करतो, संकटाशी सामना करतो. कारण बाळूमामा, तुमच्या नामातच एवढी शक्ती आहे की त्यामुळे आम्ही संकटावर मात करू शकतो. म्हणूनच मित्रांनो, आयुष्यामध्ये कितीही वाईट वेळ आली, काहीही झालं, कितीही सुख आलं किंवा कितीही दुःख आलं, तरी मामांचे नाव नेहमी तुमच्या मुखात ठेवा. आयुष्यात कधीच असं होत नाही की कोणतीही गोष्ट ठरवली आणि लगेच झाली, असं कधीच होत नाही, हे लक्षात ठेवा. आयुष्यात चांगली गोष्ट मिळवण्यासाठी संयम हा ठेवावाच लागतो. मामा सांगतात, अरे बाळा, हाल होतील रे, पण हार होणार नाही, हे लक्षात ठेव. माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे. समतोल मनासारखे कोणतेही व्रत नाही, समाधानासारखे कोणतेही सुख नाही, लोभासारखा कोणताही आजार नाही आणि दयेसारखे कोणतेही पुण्य नाही. म्हणून मित्रांनो, प्रत्येकावर दया करा, प्रत्येकाशी प्रेमाने वागा, माणुसकी जपण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही असे केलात तर परमेश्वर सुद्धा तुमच्यावर तितकेच प्रेम करेल आणि तुम्हाला सुद्धा तितकंच जपण्याचा प्रयत्न करेल. मित्रांनो, मामा म्हणतात, अरे मुला, लक्षात ठेव, या कलियुगात खरा माणूस हा झुरतो आणि खोटा माणूस हा मिरवत फिरतो. पण बाळा, लक्षात ठेव, शेवटी विजय हा सत्याचाच होतो. हे बाळूमामा, आयुष्यामध्ये खूप अडचणी आहेत, परंतु त्या अडचणींशी सामना करण्याची शक्ती तुमच्यामुळेच येते. बाळूमामा, आम्ही सदैव तुमचे नामस्मरण करतो, आम्ही सदैव तुमच्या नामात राहतो. म्हणून आम्हाला ती तीव्र प्रचंड अशी शक्ती तुम्ही प्राप्त करून दिली आहे आणि तुमचा आशीर्वाद आम्हाला मिळाला आहे. मित्रांनो, आयुष्यामध्ये कितीही मोठे संकट आले, कितीही मोठी अडचण आली, तर मामांचे मुखामध्ये नाव घेत एक एक पाऊल पुढे टाकत जा. तुम्हाला तुमच्या अडचणीवर नक्कीच एक मोठा तोडगा मिळेल. पण मित्रांनो, त्यासाठी तुमच्या मनामध्ये बाळूमामाबद्दल श्रद्धा, विश्वास असायलाच हवा. जिथे श्रद्धा आणि भक्ती असते ना, जिथे श्रद्धा आणि भक्ती असते, तिथे मामांची शक्ती असतेच असते, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, मामा सांगतात, अरे बाळा, हातातलं कोणी हिसकावून घेतलं म्हणून रडत बसू नकोस. एक गोष्ट लक्षात ठेव बाळ, हातातलं कोणी हिसकावून घेतलं तरी नशिबातलं कोणीच हिसकावून घेऊ शकत नाही. कष्टाचं कधीच संपत नाही आणि फुकटचं कधीच पुरत नाही, हे लक्षात ठेव. मामा सांगतात, माणसाचं मन निर्मळ असलं की त्याला पुण्य कमवण्याची आणि चरित्र गमवण्याची कधीच भीती बाळगण्याची गरज नसते. म्हणून मित्रांनो, आयुष्यात नेहमी तुमचं मन निर्मळ आणि पाण्यासारखं नितळ पवित्र ठेवा. मित्रांनो, तुमची पाहिलेली स्वप्न पूर्ण होत नसतील तर तुमची तत्व बदलण्यापेक्षा कामाची पद्धत बदला. कारण झाडं नेहमी पानं बदलत असतात, त्यांच्या मुळा बदलत नाहीत, हे लक्षात ठेवा. मामांच्या प्रिय भक्तांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा,
या कलियुगातील लोक तुमच्या दिखाव्यावरून तुमची किंमत ठरवतात, परंतु बाळूमामा मात्र तुम्हाला तुमच्या कर्माचे फळ देत असताना तुमच्या नियतीवरून फळ देत असतात. त्यामुळे मित्रांनो, जास्त लोकांचा विचार न करता दिखावा दाखवण्यापेक्षा तुम्ही तुमची नियत चांगली ठेवा. तुमचं अंतःकरण हे शुद्ध, पवित्र, नितळ, निर्मळ ठेवा. मग मित्रांनो, बाळूमामांच्या या मताशी तुम्ही सहमत असाल तर कमेंटमध्ये टाईप करा, होय बाळूमामा, मी तुमच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे, असे टाईप करून तुमची सहमती नक्की दर्शवा. आणि मित्रांनो, हा संदेश पुढे एका तरी भक्ताला शेअर करा. तुमच्या हातून पुण्याचे काम घडून येईल आणि तुम्ही नकळतपणे पुण्याचे भागीदार ठराल. कारण मित्रांनो, आपल्याला बाळूमामांच्या सेवेचा झेंडा हा उभा करायचा आहे आणि बाळूमामांच्या या कार्यामध्ये तुमचा बी सहभाग, तुमचाही हातभार अवश्य लाभावा अशी मामांची इच्छा आहे. म्हणून मित्रांनो, तुम्ही सुद्धा मामांचा हा संदेश नक्की शेअर करा. मित्रांनो, प्रत्येक गोष्ट ही मनासारखी घडली असती तर जीवनामध्ये दुःख हे कसलंच उरलं नसतं आणि लोकाला सुखाची किंमत कळाली नसती. मित्रांनो, खरं सुख काय असतं आणि खरं दुःख काय असतं याची जाणीव आपल्याला होण्यासाठी देवानं आयुष्यामध्ये सुख आणि दुःख हे दोन्ही चक्र दिलेले आहेत. मित्रांनो, हृदयातील मंदिरात अंधार असेल तर देवघरातील मंदिरात दिवा लावून काहीच उपयोग होत नसतो. म्हणून मित्रांनो, देवाची पूजा करत असताना तुम्ही किती अंतःकरणातून पूजा करता हे महत्त्वाचे असते. जीवनात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्त्वाचे नसून तुम्ही तुमच्या जीवनात किती लोकांना आनंदी केले, किती लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्याचा प्रयत्न केला हे महत्त्वाचे असते. मित्रांनो, या जीवनात असेही काही लोक असतात ज्यांचं कुटुंब खूप आनंदी असून सुद्धा लोकांनी त्यांच्या आयुष्याची वाट लावली, त्यांना खूप दुःख दिलं, त्यांच्या परिस्थितीची चेष्टा केली, त्यांचं मन दुखावलं, त्यांना खूप त्रास दिला. अशा लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, नियतीचा फेरा हा सर्वत्र फिरत असतो. तुमच्या कर्माचा हिशोब हा इथेच होत असतो. तुम्हाला तुमच्या कर्माचे फळ आज नाही मिळाले, उद्या नाही मिळाले, परवा नाही मिळाले तरी एक ना एक दिवस तुम्हाला त्या कर्माचे फळ मिळणारच आहे, हे लक्षात ठेवा. मामा सांगतात, अरे मुला, तू कर्म करत राहा फळाची अपेक्षा न करता. तू कर्म करत राहा फळाची अपेक्षा न करता. कर्म करणे हे तुझे काम आहे आणि त्या कर्माला फळ देणे ही माझी जबाबदारी आहे, असे बाळूमामा आज तुम्हाला सांगत आहेत. मित्रांनो, माझं आणि मामांचं खूप छान नातं आहे. मी मामांना कधीच काही मागत नाही, खूप जास्त काही मागत नाही, परंतु मामा आयुष्यामध्ये मला कधीच आणि कशाचीच कमी पडू देत नाही. मित्रांनो, मनासारखे कोणालाही जगता येत नसते, परंतु परिस्थितीनुसार जगायला शिकवणारे शास्त्र म्हणजे हे अध्यात्म असते. मनातील चांगल्या विचारामुळे मनामध्ये चांगल्या इच्छा निर्माण होतात आणि ते विचार, त्या सर्व चांगल्या इच्छा आपल्याला समाधान देत असतात. अध्यात्म हे एक असे शास्त्र आहे की आपल्याला चांगल्या मार्गाने जाण्याची प्रेरणा देते आणि वाईट मार्गापासून रोखवते. आयुष्यात प्रत्येक माणसालाच कसली तरी काळजी असते, कसली तरी चिंता असते, परंतु या चिंतामुक्त जीवनातून बाहेर निघण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे अध्यात्म आहे. अध्यात्म म्हणजे नामजप आहे. म्हणून आपल्याला नामामध्ये राहायचं आहे, मामांच्या नामस्मरणात राहायचं आहे, मामांचं नामस्मरण करायचं आहे. मित्रांनो, नीट लक्षपूर्वक ऐका. जेव्हा माणूस जन्माला येतो तेव्हा त्याला श्वास असतो परंतु नाव नसते, पण जेव्हा माणूस मरतो तेव्हा त्याला नाव असते परंतु श्वास नसतो. मित्रांनो, नाव आणि श्वास यातील अंतर म्हणजे आयुष्य आहे. ज्या भगवंताने तुम्हाला हे आयुष्य बहाल केले आहे त्याचे तुम्ही नामस्मरण करत राहा. मित्रांनो, मामा सांगतात, अरे बाळा, प्रत्येक माणसात हा देव आहे रे, प्रत्येक माणसाच्या हृदयात देव आहे. मग तुम्ही म्हणाल की प्रत्येक माणसामध्ये देव आहे तर आपण मंदिरात का जातो? याचे खूप सुंदर उत्तर आहे. मित्रांनो, वारा तर उन्हातही वाहतो, परंतु त्याचा आनंद सावलीत बसल्यावरच मिळतो. त्याचप्रमाणे देव सुद्धा हृदयातच असतो,
परंतु त्याचा आनंद मंदिरातच मिळतो. मामा सांगतात, माणसाने विचार करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा प्रगतीच्या दिशेने जाण्यासाठी त्या वेळेचा वापर करावा. कारण मित्रांनो, माणूस हा कर्मापेक्षा जास्त विचाराने थकतो. विचाराने माणूस हा खचत असतो आणि प्रगतीच्या दिशेने गेल्यानंतर माणूस हा प्रगतीच्या उंच शिखरावर जाऊन पोहोचतो. मित्रांनो, अगदी अंतःकरणातून परमेश्वराची सेवा करा. कारण माणूस हा माणसाचे रूह शरीर, बाहेरील शरीर पाहत असतो, परंतु परमेश्वर हा माणसाचे हृदय पाहत असतो. त्यामुळे अंतःकरणातून तुम्ही कोणतीही सेवा करा. मामा सांगतात, अरे बाळा, स्वतःला सिद्ध करण्यात वेळ वाया घालवू नका, तर त्या सर्व गोष्टी बदलून त्या सर्व गोष्टी आणखीन चांगल्या बनवा. तुम्ही या जीवनातील सर्वश्रेष्ठ व्यक्ती म्हणून ओळखला जाल. मित्रांनो, आजच्या दैवी संदेशातून मी एक छोटीशी कथा तुम्हाला सांगणार आहे. तर या कथेचा शेवट तुम्ही नक्की ऐका, म्हणजेच जीवन म्हणजे काय असतं हे तुम्हाला नक्कीच पटेल. मित्रांनो, एके वेळी काय झालं, शांतीब्रह्म एकनाथ महाराज हे नदीमध्ये स्नान करीत होते. त्यावेळी एक विंचू नदीच्या पाण्याबरोबर वाहत जाताना त्यांना दिसला. त्यांनी पटकन त्या विंचवाला ओंजळीत घेतले आणि विंचू नदीबाहेर टाकण्यासाठी ते निघाले. विंचू ओंजळीत घेतल्याबरोबर त्या विंचवाने एकनाथ महाराजांना डंक मारला आणि त्या क्षणी तो विंचू एकनाथ महाराजांच्या हातातून खाली पडला. परत पाण्यामध्ये पडला असता एकनाथ महाराजांनी पुन्हा त्या विंचवाला ओंजळीत उचलले. पुन्हा त्या विंचवाने एकनाथ महाराजांना डंक मारला, तरीही एकनाथ महाराजांनी त्या विंचवाला पाण्याच्या बाहेर आणून टाकले आणि शेवटी त्या विंचवाचा जीव वाचवला. तोपर्यंत त्यांच्या हाताला वेदना व्हायला लागल्या होत्या. हे सर्व कृत्य नदीच्या कडेला बसून एक माणूस बघत होता. त्या व्यक्तीने महाराजांना प्रश्न केला की तो विंचू तुम्हाला डंक मारणारच होता, हे तुम्हाला माहीत असून सुद्धा त्या विंचवाने तुम्हाला 2 वेळा डंक मारला, तरीही तुम्ही अखेर शेवटी त्या विंचवाला का वाचवले? उलट तुम्ही त्याला मारायला पाहिजे होते. त्यावर एकनाथ महाराजांनी खूप सुंदर उत्तर दिले, डंक मारणे हे त्याचे काम होते आणि त्याला वाचवणे हे माझे कर्तव्य होते. त्यामुळे त्याने त्याचे काम केले आणि मी माझे काम केले. असे वागतात ते म्हणजे खरे संत. विंचू चावणार आहे हे माहीत असून सुद्धा महाराजांनी त्या विंचवाला पाण्याच्या बाहेर आणून टाकले आणि त्याचा जीव वाचवला. मित्रांनो, त्याचप्रमाणे समाजामध्ये सुद्धा असे काही इंचू आहेत जे सज्जनांचा आणि साधकांचा अपमान करतात, कुचेष्टा करतात, निंदा करतात. तरीही आपण त्यांचा राग न मानता आपल्या सद्गुरूंनी शिकवलेल्या मार्गानेच, प्रामाणिकपणे सत्याच्या मार्गानेच आपल्याला जायचे आहे. मित्रांनो, जर आयुष्यामध्ये तुम्हाला सुखी व्हायचे असेल तर तुम्हाला अपमान हा गिळता आला पाहिजे, अपमान हा पचवता आला पाहिजे. जर तुम्ही अशा प्रकारच्या समाजातील वाईट विंचवांना सत्याच्या मार्गावर आणण्याचा प्रयत्न केला तर तुमच्यावर नक्कीच सद्गुरूंची कृपा होईल आणि हीच आपल्या सद्गुरूंची सेवा आहे असे म्हणायला सुद्धा हरकत नाही. ही सर्वात मोठी प्रचंड शक्तिशाली सेवा आहे. मामा म्हणतात, अरे बाळा, आयुष्यात जेव्हा माणसाला सुखाचे भोग येतात तेव्हा त्याला काहीच वाटत नाही, परंतु जेव्हा त्याच्या वाट्याला दुःखाचे भोग लागतात तेव्हा मनुष्य म्हणतो की मी ह्या देवाचा भक्त आहे आणि मी या अमक्या देवाचं एवढी भक्ती केली, एवढी सेवा केली, तरीही या देवाने शेवटी माझ्या नशिबाला दुःखच का दिलं? मी इतका सत्कर्मी पुरुष आहे, इतका मी सत्कर्मानेच चालतो, तरीही माझ्या वाट्याला दुःख का आहे? असे म्हणून आपण देवाला दोष देत असतो. पण त्या मनुष्याला एवढं समजत नाही की हे सर्व काही घडत आहे तो आपल्या कर्माचा भाग आहे. याला देव काय करतील आणि संत काय करतील? भोग हा भोगूनच संपवावा लागतो. शेवटी ते प्रारब्ध आहे. मग तुम्ही म्हणाल की भोग हा भोगूनच संपवावा लागतो, आयुष्यातील दुःख अडचणी हे भोगूनच संपवावे लागतात, तर शेवटी मामांच्या सेवेचं आपल्याला काय फळ मिळणार आहे? हा सर्वांच्या मनामध्ये प्रश्न येणे साहजिकच आहे. चला तर त्या प्रश्नाचे उत्तर आपण आजच्या संदेशातून जाणून घेऊया. मित्रांनो, आपण आपल्या मागच्या जन्मामध्ये जे काही काम केलं आहे,
वाईट कर्म केले आहे, जे काही पाप केलं आहे, ते पाप नष्ट करण्यासाठी आपण या जन्मामध्ये केलेली मामांची सेवा ही त्या पापांना नष्ट करत असते. सेवा करून त्या पापाची परतफेड करत असते. ही सेवा त्या पापाचं क्षालन करत असते. आणि या चालू कलियुगातील जीवनामध्ये जे काही आपण वाईट कर्म करतो त्याचे फळ आपल्याला लगेच मिळत असते. मित्रांनो, फक्त प्रश्न आहे वेळेचा. कुणाला लवकर त्या पापाची परतफेड करावी लागते, तर कुणाला उशिरा करावी लागते. त्यामुळे एक लक्षात ठेवा की नेहमी चांगले कर्म करा. तुम्हाला उशिरा का होईना त्या सेवेचे फळ हे 100% मिळणारच, हे निश्चित लक्षात असू द्या. आपल्या दुःखाचा आणि परमेश्वराच्या भक्तीचा कसल्याही प्रकारचा संबंध नसतो. त्यामुळे मित्रांनो, देवाला, परमेश्वराला, परमपिता परमात्म्याला कसल्याही प्रकारचा दोषी तुम्ही ठरवून ही मोठी चूक करू नका. म्हणून मामा म्हणतात, अरे बाळा, पुण्य जरी दिसत नसलं तरीही त्याची योग्य वेळ आली की त्याच्या फळाची उपभोग आपल्याला नक्कीच घेता येतो. कारण मित्रांनो, कमवलेल्या पैशाचे काम जिथे थांबते ना, तिथूनच केलेल्या पुण्याच्या कर्माची सुरुवात होते. जीवनामध्ये सुख कधीच संपत नाही, ते रोज नवीन नवीन उगवत असते. नव्या सुखाला जागा करून दिली की ते आपल्या आयुष्यामध्ये ऑटोमॅटिक रोजच्या रोज येत असते. काल केलेली मशागत आजच्या कृपेच्या रूपेमध्ये प्राप्त होते. आपण कितीही काहीही नको नको म्हटलं तरीही जर आपले कर्म चांगले असतील तर त्याचे आपल्याला चांगलेच फळ मिळते. जरी तुम्ही मला नको म्हणाल तरीही, आणि जर तुमचे वाईट कर्म असतील तर तुम्ही मला हे नको नको म्हणाल तर तुम्हाला त्या कर्माचे फळ वाईटच मिळत असते. मित्रांनो, चांगले विचार आणि सदृढ आयुष्य म्हणजे ही नियती आहे. जे आपण कराल त्याचेच फळ आपल्याला इथे नियती देत असते. मामा म्हणतात, माणूस कितीही चतुर, कितीही हुशार असला, कितीही सत्कर्माने काम करत असला, कितीही चातुर्यपणाने काम करत असला, तरीही शेवटी त्याला नियतीला मांडलेला डाव हा स्वीकारावाच लागतो. पण ज्या वेळेस मित्रांनो आयुष्यामध्ये नेहमी तुम्ही सत्याच्याच मार्गाने काम केले, तर तुमच्या त्या सत्याच्या मार्गामध्ये आणि तुमच्या सेवेमध्ये इतकी शक्ती असते ना, की एक वेळ नियतीसुद्धा तुमच्यासमोर हार मानते. म्हणून मित्रांनो, नेहमी चांगले कर्म करा, सत्याच्या मार्गानेच राहा, लबाडी चोरी अजिबात करू नका. असं म्हणतात की आपली संगतच आपले भविष्य घडवते. म्हणून संगत ही चांगली करा, चांगल्या लोकांशी संघटित राहा, एकरूप राहा. जीवन हे खूप सुंदर आहे आणि खूप छोटं आहे. हे जीवन हसत खेळत आनंदाने जगा. कारण उद्या आपल्यासोबत, आपल्या भविष्यामध्ये, आपल्या नशिबामध्ये काय घडणार आहे हे कुणाला सुद्धा माहीत नसते. त्यामुळे आनंदी राहून, समाधानी राहून जीवनाचा खरा आनंद घ्यायला शिका. शेवटी तुम्हाला मामांकडे एकच मागायचं आहे की मामा, वाट चुकलोय, थोडी वाट दाखवा ना. वादळात हरलेल्या जहाजाला थोडा काठ दाखवा ना. मामा, अंधार खूप आहे, थोडा प्रकाश दाखवा ना. मामा, तहान खूप लागली, थोडं नाम घेण्याची शक्ती द्या ना. मामा, मी तुम्हाला मागत राहीन, तुम्ही मला देत राहाल. परंतु आज मला तुम्ही एक शेवटचं वचन द्या ना. कधीही काढणार नाही या बालकाच्या डोक्यावरचा हात, कधीही सोडणार नाही या बालकाची साथ, असं तुम्ही आज मला एक शेवटचं वचन द्या ना. हेच तुम्हाला सद्गुरू चरणी मागायचं आहे. मित्रांनो, बाळूमामांचा हा शक्तिशाली संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. अशाच प्रकारचे बाळूमामांचे महत्त्वपूर्ण भावनिक संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हालसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं. धन्यवाद.